माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथातून श्रीराम कथामृत ग्रंथाचे अभिवाचन करत आहे. लाभ घ्या, लाभ द्या माऊलींना. बोला जय श्रीराम. श्रवण केले तर प्रतिक्रियेत लिहायला विसरू नका. जय श्रीराम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री रामचंद्राय नमः. मागील भागावरून पुढचा भाग सुरू. लक्ष्मणाकडे पाहत ती म्हणाली, तुझ्या दादाने असे सांगितले. ठीक आहे लक्ष्मणा. अयोध्येच्या सिंहासनावर बसलेल्या त्या राजाला माझ्या वतीने काही प्रश्न विचार. त्याला म्हणावं, एकदा लंकेमध्ये स्वतःच्या डोळ्या देखत अग्निपरीक्षेतून तावून सुलावून निघालेल्या मला केवळ लोकांमध्ये काही चर्चा चालू आहे म्हणून सोडून देत असताना तुम्हाला काहीच वाटले नाही का? हे तुमच्या कुळाला, ज्ञानाला शोभते का? हे तुमच्या स्वभावाला तरी अनुरूप आहे का? एक सामान्य नागरिक म्हणून मी त्या राजाला हा प्रश्न विचारते आणि मला न्याय हवा. वाच्यस्त्वया मदवचनात स राजा वन्यो विशुद्धामपि यत समक्षम माम लोकवाद सर्वनाद जहासी श्रुतस्य किम तत सदृश्यम कुलश्य. भगवती सीतेने विचारांचा ताण असह्य होऊन आपले डोके हाताने धरले आणि ती लक्ष्मणाला म्हणाली, लक्ष्मणा, मी काय बोलून गेले रे? दुःखाच्या उत्तेजनेने माझ्या तोंडून काय काय निघाले रे? एक गोष्ट ऐक लक्ष्मणा, मी जे बोलले तुझ्या दादाला सांगू नको. मी विचारलेले प्रश्न त्याला विचारू नकोस, कारण तुझा दादा काय हे तुला नीट ठाऊक. उभ्या जीवनामध्ये त्याने कुणाबद्दलही वाईट विचार आपल्या मनात आणला नाही. प्रत्येकाच्या कल्याणाची तो काळजी वाहत राहिला. अनेक दुष्ट राक्षसांनी, प्रत्यक्ष रावणाने सुद्धा आपल्या जीवनावरती संकट आणले, पण त्याच्याही अकल्याणाची कुठलीही गोष्ट मी त्याच्याकडून कधीच ऐकली नाही. सर्वांचे हित करणारा राजा, प्रत्येकाच्या कल्याणाचे चिंतन करणारा तो राजा आपल्या प्राणवल्लभेवर अन्याय करेल असे मला कधी सांगावेसे वाटले रे? कसे सांगायचे वाटले? नाही लक्ष्मणा, श्रीरामा कधीच कुणाचे वाईट चिंतन करू शकणार नाही. कल्याण बुद्धेर अथवा तवा यमन कामचारो मयी शंकनीय. काहीतरी लोकांनी म्हटले तर वाटेल ते म्हणत आले, लगेच करून टाकले, असे रामाच्या बाबतीत कधीच घडणार नाही. सीतेच्या लक्षात आले की रामाच्या बद्दल अशी समजूत करून घेणे चुकीचे आहे. शत्रूंच्या हिताचे चिंतन करणारा राम चुकला असा विचार आपल्या अंतकरणात येता कामा नये. निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी नक्कीच विचार केला असणार. जर रामाचा निर्णय चुकला नसेल तर मग माझ्या जीवनात असे का घडले? विचार करून सीता म्हणते, लक्ष्मणा, कुठेतरी कुठल्या तरी जन्मात मी कुणावर तरी अन्याय केला असेल. ममैव जन्मांतर पातकाना विपाक विस्फुर मथुर प्रसय्य. हा जो वज्राघात माझ्यावरती झाला तो केवळ माझ्या पूर्वकर्माचा परिणाम आहे. लक्ष्मणा, तू पराधीन आहे. तू तरी काय करणार? घरी गेल्यानंतर एक काम कर, माझ्या तीनही सासूबाईंना माझे प्रणाम सांग. त्यांना सांग की तुमच्या सुनेने तुमच्या मुलाचा निर्णय शांतपणे स्वीकारला. माझ्या येथून पुढचे जीवनही तुमच्या कुळाला साजेचे असेच राहील, याबद्दल तुम्ही निशंक असा. माझ्या प्रभूला सांग की आज मी अशा स्थितीत सापडले आहे, अशा झंझावात मला घेरून उभा आहे की मला आता सुखाने जगणे अशक्य आहे आणि याच गंगेमध्ये प्राण देऊन टाकणे अशक्य आहे. वस्तुतः श्री रामचंद्राच्या वियोगात मी जिवंत राहावे मला अकल्पनीय वाटते, पण मी अशा प्रकारे आज माझे प्राण देणार नाही. मी जिवंत राहीन आणि याचे एकमात्र कारण रघुकुलाचा वारस माझ्या उदरात आहे. माझे प्राण अर्पण करण्याचा अधिकार मला असेल तरी रघुवंशाच्या थोर वारसाचा वध करण्याचा अधिकार मला आहे असे म्हणत नाही. म्हणून मला जगणं भाग आहे. रघुवंशाच्या वारसाला जन्म दिल्यानंतर त्याचे संगोपन होईपर्यंत मी जगेन आणि त्यावेळी मी एकच काम करीन राहीन. मी भगवान सूर्याची आराधना करेन. त्या सूर्यदेवांना एकच प्रार्थना करेल, भूयो यथा मे जननांतरेपी जन्म तमेव भरतान च विप्रयोगा. हा, मला पुढच्या जन्मी देखील माझा पती म्हणून श्रीराम प्राप्त व्हावा. फक्त सूर्यनारायणाने माझ्यावर आणखी एक कृपा करावी की अशा प्रकारचा जीवघेणा वियोग माझ्या जीवनात पुन्हा कधीच नाही हो. मी सर्वदा श्रीरामाची नित्य संगिनी असावी. लक्ष्मणा, तू तुझ्या आज्ञेचे पालन केलेले आहे. माझी चिंता करू नकोस. भगवती जानकी हे बोलत असताना वारंवार हुंदके देत होती आणि लक्ष्मण ते ऐकत होते. रामाचे वागणे लक्ष्मणाला पटत नव्हते, पण हे सगळे करणे लक्ष्मणाला भाग होते.
त्या महानवीराला ते स्थान सोडून जाणे अशक्य वाटू लागले. काय वाटले असेल आपण विचार करा. लक्ष्मण पुरुषार्थी आहे आणि तो हे जाणत आहे की जानकी निर्दोष आहे. लंकेतील अग्निपरीक्षेच्या वेळी स्वयं उपस्थित असलेला लक्ष्मण आज प्रभू रामचंद्राच्या त्या महान पत्नीला, महाराज जनकाच्या त्या अत्यंत प्रिय कन्येला, महाराज दशरथाच्या त्या अतिश्रेष्ठ सुनेला आणि स्वतःच्या वहिनीला गर्भवती अवस्थेमध्ये एकाकी निर्जन अरण्यात सोडून जाताना त्या वीराला काय वाटले असेल? खरं डोळ्यासमोर कल्पना आणा बरं. खरं दृश्य डोळ्यासमोर उभे राहते. काय वाटत असेल? यालाच कटका किर्ण मार्ग म्हणतात. मनाला काहीच कटपटत नाही, पण ते करावे लागते. आज्ञा परमोश होऊन श्रीराम शरण होऊन लक्ष्मणाने भगवती जानकीला साष्टांग प्रणाम केला. ते जड पावलाने निघाले. नौकेमध्ये बसून लक्ष्मणाने गंगा पार केली. भगवती जानकी एका वृक्षाला टेकून लक्ष्मणाकडे बघत आहे. आता ती केवळ एकटी आहे. पलीकडच्या तीरावर रथ घेऊन सुमंत्र उभे आहेत. ती श्री लक्ष्मण सुमंत्रापर्यंत जाता. सुमंत्रांना वंदन करताना म्हणता, सुमंत्र काका, आता तुम्ही पण जा. दादाला सांगा की लक्ष्मणाने तुझ्या आज्ञेचे पालन केले. पण काका, एक गोष्ट तुम्हाला सांगतो, हा सर्वदा अन्याय आहे आणि इतके भयंकर कृत्य दादाने माझ्या हातून करवले म्हणून मला जगण्याचा अधिकार नाही. मी आत्ताच्या आत्ता गंगेमध्ये माझे प्राण देणार. मी परतून अयोध्येला जाऊ शकत नाही. असे म्हणत आपले प्राण देण्याकरिता लक्ष्मण गंगेकडे निघाले. सुमंत्राने लक्ष्मणाला हात धरला आणि म्हटले, लक्ष्मणा, अशा प्रकारचे कृत्य तू करू नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव की वाटेल ते झाले तरी मनुष्याने आपले प्राण कधीच देता कामा नये. अशा प्रकारची आत्महत्या हे फार मोठे पातक आहे. जीवन भद्राणी पश्यती, चांगले दिवस परत येतील, पण ते बघण्यासाठी आपण जिवंत राहिले पाहिजे. लक्ष्मणा, तू एक गोष्ट लक्षात घे की असा निर्णय घेण्यामागे भगवंताचे काहीतरी रहस्य असले पाहिजे. मला जाणवते आहे की ही स्थिती पालटेल. भगवती सीतेबद्दलचे लोकांचे मत बदलेल. ज्यांनी हे करायला प्रभूंना भाग पाडले त्यांना पश्चाताप होईल. पण हे सगळे बघण्यासाठी आपण असले पाहिजे. म्हणून तू माझ्याबरोबर परत चल. प्रभू रामचंद्राच्या एकनिष्ठ भ्रात्या, तू एक गोष्ट लक्षात घे. वनवासात राक्षसांना ठार करण्याकरिता भगवान रामचंद्रांना तुझ्या सहकार्याची जेवढी आवश्यकता होती त्याहीपेक्षा जास्त तुझ्या सेवेची, सहवासाची आवश्यकता प्रभूंना आता आहे. सगळ्यांच्या सगळ्या दुष्टांचा नाश प्रभू स्वयं आपल्या पराक्रमाने करू शकले नसते. पण आत्ताचे भगवंतावर आलेले हे संकट जरा वेगळे आहे. तुला ज्याप्रमाणे जाणवते की भगवती सीतेवरचे हे अरिष्ट चुकीचे आहे, ते प्रभू रामचंद्रांना कळत नसेल का? लक्ष्मणा, एक लक्षात घे. हा अन्याय भगवती जानकीवर करण्यापूर्वी भगवंताने स्वतःवरती केला आहे. ती त्याची कशी प्राणवल्लभण आहे तुला ठाऊक आहे. आणि म्हणून आता एकांतात श्रीरामांना जीवन असह्य होणार आहे. अशा वेळी रामांना तुझी जास्त आवश्यकता आहे. भगवती सीतेच्या अपहरणानंतर प्रभूंनी केलेला विलाप आठव. त्यावेळी त्यांची मनस्थिती काय झाली होती याचा विचार कर. त्यावेळी भगवंत सावरले याचे कारण तू सोबत होता. आता जर त्यांनी सावरावे असे वाटत असेल तर माझी एवढी एक विनंती ऐक आणि तू परत चल. भगवती सीता वाल्मिकीच्या आश्रमात. श्री लक्ष्मण परत तीरावर उभ्या असलेल्या आपल्या वहिनीकडे एकदा पाहतात. गंगा मातेकडे पाहतात आणि प्रणाम करतात. लक्ष्मण रथात बसले. रथ निघाला. भगवती जानकी दुसऱ्या तीरावरून त्या रथाकडे बघते. तिने स्वतः अतिशय धैर्य धारण केले. खरोखर सगळ्यांनी डोळ्यासमोर चित्र आणा आणि श्रवण करा. आपण खरोखर एकाग्रतेत कसे रमू ते आपला अनुभव स्वतःनेच घ्या. कसे बसे स्वतःला सावरले. रथ निघाला, रथ निघाला, रथ निघाला, रथ दिशेनासा झाला. आता भगवती जानकीवरती आकाश कोसळले. हे राम म्हणून तिने टाहो फोडला. भगवती जानकी खाली कोसळली. त्या अत्यंत श्रेष्ठ भूमी कन्येला खाली कोसळताना पाहिले. मात्र आणि अवघ्या वनामध्ये कोल्हळ माजला. सगळ्या पक्ष्यांनी जोरजोरात चिवचिवाट करायला प्रारंभ केला. सगळे प्राणी इकडे तिकडे आणि तिकडून इकडे सैरभैर धावू लागले. काहीतरी विचित्र घडले अशा प्रकारचे लक्षण त्या वनामध्ये सगळीकडे दिसू लागले. त्या वनातील शांतता भंग पावली. योगायोगाने त्याला वेळेला महर्षी वाल्मिकींचे काही शिष्य समिधा फुले गोळा करीत हिंडत होते. त्यांचे लक्ष एकाएकी निर्माण झालेल्या परिवर्तनाकडे गेले. ते निरखून सगळीकडे पाहू लागले. पुढे जाताना त्यांनी पाहिले की एक स्त्री खाली पडलेली आहे. ती बेशुद्ध आहे. भगवती जानकीकडे पाहून ती लहान लहान मुले धावत धावत
महर्षी वाल्मिकींच्याकडे गेली. मोठ्या आश्चर्याने त्यांना सांगू लागले, गुरुदेव लवकर चला, गुरुदेव लवकर चला. महर्षी वाल्मिकींनी विचारले, अरे पण झाले तरी काय? मुले म्हणाली, स्वर्गातील एक अप्सरा आपल्या आश्रमाजवळ पडली आहे. बहुतेक स्वर्गातून कोसळून पडली असेल. भगवती जानकीचे अप्रतिम सौंदर्य पाहून त्या बालकांना असे वाटले की ही स्वर्गातली कुणीतरी अप्सरा. स्वर्गातल्या अप्सराचे वर्णन त्यांनी ऐकले होते. त्यानुसार त्यांनी आपली कल्पना केली. महर्षी वाल्मिकींनी सर्व मुलांना आपापल्या पर्णकुटीत जायला सांगितले आणि आपले कमंडलू घेऊन ते आश्रमाच्या प्रवेशद्वाराजवळ आले. रस्त्यात पडलेल्या भगवती जानकीला त्यांनी पाहिले. तिला लगेच ओळखले. त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांच्या समोर अनेक प्रश्नचिन्ह उभी राहिली. काही काळ शांतपणे डोळे मिटून ते उभे राहिले. त्यांच्या प्रज्ञाचक्षुने त्यांनी सहारे काही जाणले. वाल्मिकी ऋषी नेत्र उघडतात, कमंडलूतील तीर्थ आपल्या हातात घेतात. भगवती सीतेच्या मुखावर शिंपडून तिला हक्का मारतात. भगवती सीतेने डोळे उघडले आणि पाहिले. वाल्मिकी म्हणाले, स्नुषा दशरथस्य त्वं रामस्य महर्षी प्रिया जनकस्य सूता राज्ञः स्वागतम ते पतिव्रते. हे पतिव्रते तुझे स्वागत असो. पतिव्रता हा शब्द ऐकला भगवती जानकीच्या देहाच्या कणाकणातून आग पेटली. तिने उठून महर्षी वाल्मिकींना प्रणाम केला. गुरुदेव, मी पतिव्रता नाही, मी कलंकित आहे. तिला धीर देत महर्षी वाल्मिकी म्हणाले, शांते शीते, मला सगळं ठाऊक आहे. कारणम चैव सर्व मे हृदयेन उपलक्षितम. माझ्या तपोमय नेत्रांनी तुझ्यावर घडलेला अन्याय मी पाहिला. अयोध्येतील नादान लोकांनी तुला कलंकिता ठरवले असले तरी तू देवता आहे. अयोध्येच्या आता विचारी लोकांनी या देवतेची मूर्ती अयोध्येच्या मंदिरातून बाहेर भिरकावून दिलेली दिसली तरी प्रचेतस मुनींचा हा पुत्र आज प्रतिज्ञा करतो की या देवतेच्या मूर्तीची पुनःस्थापना अयोध्येच्या मानस मंदिरात मी करीन. पण बाळ, त्याकरता मला तुझे सहकार्य हवे. तू माझ्याबरोबर आश्रमात चल. माझ्या आश्रमातील वृद्धा प्रसूतीच्या काळामध्ये तुला मदत करतील. आश्रमात तू कुणालाही तुझा खरा परिचय देऊ नको. वनदेवी या नावाने तू आश्रमात राहा. आश्रमातील कुणीही तुला याबद्दल अधिक तपशील विचारणार नाही. मला एक संधी हवी, तेव्हा तू माझ्याबरोबर आश्रमात चल. अधिक काहीच न बोलता भगवती सीता महर्षी वाल्मिकीच्या पाठोपाठ आश्रमात निघाली. वाल्मिकीच्या ह्या मानस कन्याने त्या आश्रमामध्ये वनदेवी म्हणून निवास केला. ब्रह्मवर्त्याला कधी आपण गेला तर आजही त्या ठिकाणी या वनदेवीचे मंदिर आहे. हे ब्रह्मवर्त कानपूर जवळ आहे. या ठिकाणी भगवती जानकी वनदेवी म्हणून राहिली. तिचा निवास आश्रमातच आहे. कोणीही तिला तिचा परिचय विचारत नाही, कारण महर्षी वाल्मिकींची तशा प्रकारची आज्ञा होती. महर्षी एखाद्या पित्याप्रमाणे तिची सर्व प्रकारे काळजी घेत आहे. अशा प्रकारे भगवती जानकीचा आश्रमात निवास चालू असताना देवर्षी